थोड्या दिवसातच सर्वत्र बदल दिसू लागले होते. माझ्या घरातील वातावरण जसेचे तसे होते. नवऱ्याची कर्कश वाणी, तुटक बोलणे आणि माझ्यावरचे अदृश्य बंधन. पण आता माझ्या मनात एक लपलेले बीज रुजले होते. एक आशेचा कोंब. शुभमचे 2 शब्द माझ्या स्मृतीत रुजून गेले होते. मी वाट पाहीन, त्याने म्हटले होते. आणि खरंच मी परत गेले. सुरुवातीला भाजी विकण्याचे निमित्त ठेवून मी त्याच्या घराजवळ येऊन जाऊ लागले. भाजी विकायची नाटकं करीत आज बटाटे खूप ताजे आहेत असं म्हणून मी त्याच्या दारात उभी राहत असे आणि तो येई. चेहऱ्यावर एक कोमल हसू. मग आधी भाजी घेऊन घरात ठेवू, मग चहा पिऊ. तो म्हणे. ही आमची साधी निरुपद्रवी सांगता सुरू झाली. एक दिवस मी बटाट्यांची पोती नेऊन पोरगी झाले. दम लागला होता. असा कशाला ओढता, मी आणून देतो, तो म्हणाला आणि पोती उचलली. त्याच्या हाताला माझ्या हाताचा स्पर्श झाला. हा स्पर्श आता अनोळखी नव्हता. त्यात एक आपुलकी होती, एक सांगत झालेल्या क्षणांची ओळख होती. मी धन्यवाद म्हटला नाही, फक्त त्याच्या डोळ्यात पाहिले. त्यात एक शांत जुळवा दिसला. दिवस जात होते. आमच्या भेटी ठराविक झाल्या. चहाचे पेले, बागेतील फुलांची काळजी आणि कधी कधी फक्त गप्पा. तो मला पुस्तकाबद्दल सांगे, प्रवासाबद्दल सांगे. मी माझ्या लहानपणाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या आजवर कोणालाच सांगितल्या नव्हत्या. माझी आई, तिची गोड मोड, तिच्या हातच्या पोळ्या, हे सारे शब्द बाहेर पडले. आणि तो एक श्रद्धाळू श्रोता होता. पण माझ्या घरी, माझ्या खऱ्या जीवनात काहीच बदलले नव्हते. नवऱ्याकडे वाकडे बोलणे, त्याची नैराश्यपूर्ण मागणी. एक दिवस त्याने माझ्या जवळच पैसे ठेवलेले पाहिले. शुभमने दिलेले मोबदल्याचे पैसे. हे इतके पैसे तुझ्याकडे आले कुठून, त्याने कर्कश आवाजात विचारले. मी घाबरले नाही. बागेचे काम केले, त्याचे पैसे, मी स्पष्टपणे म्हटले. त्याच्या डोळ्यात संशय आला. त्या अडाणी माणसाचे काम त्याच्याशी जास्त नजीक करू नकोस. बिचारा कुणीतरी आहे. त्याच्या शब्दात एक विषारीपणा होता. मी काही बोलले नाही, पण मनात एक तीव्र संताप उसळला. अडाणी शुभम ज्या सभ्यतेने, आदराने माझ्याशी बोलतो, तो तुमच्याकडून कधी मिळाला आहे का? त्या रात्री मी झोपू शकले नाही. 2 विश्व माझ्यात संघर्ष करत होते. एक जेथे मी एक वस्तू होते, एक जबाबदारी होते, आणि दुसरे जेथे मी एक व्यक्ती होते, जिची भावना, विचार आणि स्वप्ने महत्त्वाची होती. शुभमने मला व्यक्ती म्हणून पाहिले होते. त्याच्यासमोर मी नेहा होते, कोणाची बायको किंवा आई नव्हे. दुसऱ्या दिवशी मी शुभमकडे गेले. चेहऱ्यावरचा ओझा तो लगेच ओळखू शकला. काय झालं, त्याने विचारले. चहाचा पेला माझ्यासमोर ठेवत मी सगळं सांगितलं. पैशाबद्दलचा प्रश्न, नवऱ्याचा संशय आणि त्याच्या शब्दातील विषारीपणा. तो शांतपणे ऐकतच राहिला. माझं सांगणं संपल्यावर तो म्हणाला, त्याला वाटत असेल की तू त्याची मालमत्ता आहे, तुझी स्वतःची ओळख नाहीये. ही सत्यता इतकी तीव्र होती की माझे डोळे भरून आले. मी काय करू शकते, मी हलक्या आवाजात विचारले. शुभमने हळुवारपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला. सध्या काहीही नाही, पण आता तू एकटी नाहीयेस हे लक्षात ठेव. ते दिवस असेच चालले. आमच्या भेटी, आमचे गुप्त सण बसणे. एक दिवस मी त्याच्यासाठी लाडू आणले, माझ्या आईची पाककृती. तो एक लाडू तोंडात घेऊन म्हणाला, आईचा स्पर्श असतो यात. त्या क्षणी मला वाटले, हा माणूस माझ्या आईच्या लाडूचा मोल जाणतो. पण माझा नवरा आजवर माझ्या हातच्या जेवणाचं कधी कौतुकही केले नाही. घरी माझ्या नवऱ्याच्या आजाराची तीव्रता वाढत होती. तो आणखी चिडचिडा झाला होता. त्याची वेदना आणि नैराश्य आता सतत माझ्यावर कोसळत होती. मी एक सेविका, एक आयुष बनवून राहिले. पण माझ्या मनात आता एक ताकद निर्माण झाली होती. शुभमच्या शब्दांनी, त्यांच्या सहानुभूतीने मला एक आंतरिक बळ मिळाले होते. एक संध्याकाळ मी खूप उशिरा घरी परतले. नवऱ्याचा राग भयंकर स्वरूपात उसळला. कुठे हिंडतेस रोज, कुणाशी भेटायला जातेस, त्याने आरडाओरडा सुरू केला. पूर्वी असे प्रसंग येताना मी दबून जात असे, पण आज नाही. आज मी उभी राहिल्याने स्पष्टपणे म्हटले, मी कामावर जाते. आपल्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. मी कमवत नसे तर हे सगळं कसं चाललं असतं. आज माझ्या आवाजातील निश्चय ऐकून तो थोडा चकित झाला. म्हणजे आज तू माझ्यावर डोकं उंचावतेस, तो गुरगुरला. डोकं उंचावण्याची गोष्ट नाही, पण मीही माणूस आहे, माझ्यातही थकवा आहे, भावना आहेत. हे शब्द बाहेर पडले आणि मला स्वतःवरचा अचंबा वाटला. हे बोलणारी मी कोण आहे? त्या रात्री नवरा झोपल्यावर मी बाहेर बसले आणि शुभमला एक संदेश पाठवला. आज मी त्याच्याशी झगडले. काही क्षणातच प्रतिसाद आला.
तू सुरक्षित आहेस ना? केवळ हे 3 शब्द त्यांच्यामध्ये किती काळजी होती. हो, सुरक्षित आहे, मी लिहिले. मग बरं, आठवण झाली, बागेतील गुलाबाची कळी उमलली आहे, तुला दाखवायची आहे ती. एक साधा संदेश, पण त्यात एक संपूर्ण विश्व होते. तो मला त्याच्या जगातील एका छोट्या सुंदर गोष्टीबद्दल सांगत होता. माझ्या कठीण दिवसाच्या शेवटी ही एक फुललेली कळी माझ्यासाठी आशेची प्रतीक बनली. असेच दिवस जात होते. आमचे नाते एका अदृश्य दोरीने बांधले जात होते. तो दोरी प्रेमाची होती का, आदराची होती का, सहानुभूतीची होती का, मला स्पष्ट नव्हते. पण ती खरी होती, ती उर्मी जमवणारी होती. एक दिवस भाजी विकण्याचे नाटक संपले. मी सरळ त्याच्या दारात गेले आणि म्हटले, आज भाजी नाहीये, फक्त चहा प्यायचा आहे. तो हसला, मग या, चहा तर तयारच आहे. आम्ही बागेत बसलो. गुलाब खरोखरच सुंदर फुलले होते, ते पहा, तो म्हणाला आणि एक गुलाबाची कळी तोडून माझ्या केसात लावली. ही एक अतिशय जवळीकीची आत्मीयतेची कृती होती, पण त्यात अश्लीलता नव्हती, फक्त सौंदर्य होते. तू या बागेसारखी आहेस नेहा, तो म्हणाला. काटेरी परिस्थितीतही तू फुलता. माझा घसा दाटून आला. पण किती दिवस, मी विचारले, किती दिवस मी फुलू शकेन? एक दिवस या काट्यानेच मला निस्तेज करून टाकेल. तो गंभीर झाला. मग तू त्या काट्यांपासून दूर वाढायला हवं. नवीन जमिनीत जिथे फक्त पाऊस आणि सूर्यप्रकाश असेल. त्याच्या नजरेत काहीतरी होते, एक प्रस्ताव, एक आमंत्रण. माझे हृदय धडधडू लागले. शुभम, तू मला सांगतोयस का? मी काहीच सांगत नाहीये नेहा, फक्त एक शक्यता दाखवतोय. जीवनात नेहमी पर्याय असतात, काही कठीण असतात, काही सोपे, पण पर्याय असतात. ही माझी घरची परिस्थिती विचारात घेतली. एक आजारी उद्धट नवरा, एक आर्थिक अडचणीतले जीवन, एक भावनिक रिक्तता, आणि मग हा माणूस जो मला समजून घेण्यास तयार होता, जो माझा आदर करतो. पण त्यांच्या शब्दात लपलेला अर्थ तो मला सांगू इच्छित होता की मी येऊन त्याच्याजवळ राहू शकते. ही एक मोठी जबाबदारीची पायरी होती. हे केवळ प्रेमापलीकडचे होते. हे समाज, नैतिकता आणि माझ्या स्वतःच्या मूल्यांशी संबंधित होते. मला वेळ हवा आहे, मी म्हटले. समजते, तो म्हणाला, आणि जो निर्णय तू घेशील मी त्याचा आदर करेन. घरी परतताना माझे मन गोंधळले होते. माझ्या मागे 2 मार्ग होते. एक ज्ञात, कष्टमय पण योग्य मानला जाणारा मार्ग. दुसरा अज्ञात, आशेने भरलेला पण समाजापुढे चुकीचा ठरणारा मार्ग. काही दिवस मी या विचारात शून्य होऊन राहिले. माझे वर्तन बदलले होते. नवरा ते ओळखू शकला. तू काहीतरी विचारात आहेस. एक दिवस त्याने म्हटले. त्याच्या आवाजात संशय नव्हता, फक्त एक विचित्र शांतता होती. हो, मी स्पष्टपणे म्हटले, माझ्या भविष्याचा विचार करते आहे. त्याने माझ्याकडे पाहिले. त्या क्षणी मला त्याच्या डोळ्यात केवळ आजारपणाचे दुःख नाही, तर एक प्रकारची जाणीव दिसली. जणू तो माझ्या मनातील संघर्ष समजू शकत होता. तुला माहीत आहे ना, मी कधीच चांगला नवरा नव्हतो, तो अचानक म्हणाला. हे ऐकून मी स्तंभित झाले. पण आता उशीर झालाय. मी आता एक ओझा आहे. जर तू मोकळी व्हायचे ठरवलेस तर मी तुला अडवणार नाही. हे शब्द मी कधीच अपेक्षा केले नव्हते. त्याच्या मनातील ही स्पष्टता, ही माफी माझे डोळे पाणावले. तुम्ही ओझे नाही, मी सच्चेपणाने म्हटले. आणि मी कुठे जाणार आहे? माझं इथेच घर आहे. घर फक्त 4 भिंती नसतं नेहा, तो मंदपणे म्हणाला. ते जिथे शांतता असते, आदर असतो. मी ते तुला देऊ शकलो नाही, तो श्वास घेऊन म्हणाला. जा, जिथे तुला सन्मानाने जगता येईल तिथे जा. तो खोलीत परत गेला. मी बाहेर उभी राहिली आणि रडले. हे अश्रू मुक्तीचे होते, दुःखाचे होते आणि एका विचित्र कृतज्ञतेचे होते. त्याने त्याच्या आजाराच्या वेदनेच्या स्थितीतही मला मोकळे करण्याचा मार्ग दाखवला होता. दुसऱ्या दिवशी मी शुभमकडे गेले. माझा चेहरा पाहताच त्याला सर्व कळाले. तू निर्णय घेतलायस? त्याने विचारले. हो, मी म्हटले. पण तो निर्णय तुझ्यासाठी येण्याचा नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला, पण त्याने मान हलवली. समजते, तू माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी जगणार आहेस, हेच महत्त्वाचं आहे. मी त्याला सोडून जाणार नाही, मी म्हटले. तो आजारी आहे, त्याची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. पण आता ते कर्तव्य भावनेपासून रिकामी नाही. मी ते माझ्या मनात शांतीसाठी करणार आहे. आणि मी माझ्या कष्टाने पैसे कमवून माझे स्वतःचे एक छोटेसे घर बनवणार आहे. एक दिवस जेव्हा त्याची गरज संपेल तेव्हा मी मोकळी होईल. तोपर्यंत माझी स्वतःची एक अलग ओळख राहील. शुभमने माझ्या डोळ्यात पाहिले. त्यात एक नवीन दृढता होती. तू खूप शहाणी आहेस नेहा. तू जे मार्ग निवडला आहेस तो खूप सर्वात कठीण आहे, पण तो तुझा स्वतःचा आहे. आणि तू, मी विचारले, मी तुझा मित्र राहीन, तो म्हणाला. जेव्हा जेव्हा तुला गरज असेल चहासाठी येऊ शकतेस. आमची बाग नेहमी तुझी वाट पाहत राहील. ते आमचे विदायाचे भाषण नव्हते. ही एक नवीन सुरुवात होती, एक भिन्न पातळीवरील नात्याची.
आम्ही प्रेमात पडलो होतो, पण त्यापेक्षा महत्त्वाचे आम्ही एकमेकांना माणूस म्हणून ओळखले होते. आणि कधीकधी फक्त ओळख हेच प्रेमापेक्षा मोठे बल देते. मी घरी गेले आणि माझ्या नवऱ्याशी बोलले. मी सर्व कबूल केले. शुभमबद्दलच्या भावना, माझ्या एकटेपणाची वेदना, पण माझ्या कर्तव्याची ही जाणीव. तो ऐकत राहिला. शेवटी म्हणाला, तू हे आधीच सांगितले असतेस तर तुम्ही ऐकले असते. मी विचारले. तो मौन राहिला, पण त्यांच्या मौनात एक उत्तर होते. आज अनेक महिने गेल्यावर मी अजूनही त्या घरात राहते, पण मी बदलले आहे. मी आता फक्त बलुतेदार नाही, मी एक व्यक्ती आहे. मी छोट्या छोट्या कामांनी पैसे जमा करते. माझे स्वतःचे बँक खाते आहे. शुभमशी माझे नाते एक सुंदर मैत्रीत रूपांतरित झाले आहे. आम्ही कधी कधी भेटतो, गप्पा मारतो, पण आता ते नाते सीमांच्या आत आहे, जेणेकरून मला माझा वरचा आदर कधीही हरवू नये. माझा नवरा आजारपणातच आहे, पण आता माझी सेवा करण्याची भावना रागाची नाही तर करुणीची आहे. मी त्याला सांभाळते, कारण तो एक मानवी प्राणी आहे. आणि कधीकधी तो माझ्याकडे पाहतो आणि मला वाटते त्याच्या डोळ्यात एक कृतज्ञता आहे. शुभमची बाग खूपच सुंदर फुलली आहे आणि माझे आयुष्यही. फुलण्यासाठी फक्त सूर्यप्रकाश, पाणी लागत नाही. कधीकधी स्वतःच्या मनातील हवा बदलण्यासाठी धीर आणि स्वतःचा आदर हेच पुरेसे असतात. आणि कधीकधी एका व्यक्तीचे तुझ्यावरचे विश्वास हेच तुझ्यातील सर्वात सुंदर फूल उमलवू शकते. मी आता एकटी नाहीये. माझ्यातच मी एक मैत्रीण शोधून काढली आहे, आणि ती मैत्रीण म्हणजेच नेहा. तर मित्रांनो, कथा आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.